ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रत्यक्ष पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा आयोजित करून भाजपनं आपला मनसुबा पूर्णत्वास नेलाय। या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित राहणार असले तरी त्यावर भाजपची छाप असणार आहे। कारण एकतर राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे आणि दुसरं म्हणजे सुमारे 7 वर्ष रखडलेल्या प्रकल्पाला त्यांच्याच काळात मुहूर्त मिळालाय। पण हा झाला राजकारणाचा भाग। मेट्रो विषयी सांगायचं झाल्यास पुणे मेट्रो ही शहरासाठी खऱ्या अर्थानं वरदान ठरणार आहे। शहरातील सर्वात गंभीर समस्या असलेल्या वाहतूक प्रश्नावर मेट्रो हा उत्तम तोडगा ठरणार आहे आणि म्हणूनच त्याचे एवढ्या दिमाखात भूमिपूजन होत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतोय। भारतीय जनता पार्टी म्हणून देखील पूर्ण शहरभर कॅम्पेन केली आहे। वेगवेगळ्या भागातून, मतदारसंघातून, वॉर्डातून कार्यकर्ते सभेला येतील। कार्यक्रम अत्यंत चांगला आणि देखणा होईल। पुण्याच्या इतिहासात संस्मरणीय असा हा कार्यक्रम असेल। पुण्यामध्ये पहिल्या टप्प्यात 2 मार्गावर मेट्रो उभारण्यात येणार आहे। त्यामध्ये पिंपरी ते स्वारगेट हे 16.58 किलोमीटरचं अंतर आणि वनाज ते रामवाडी या 14.65 किलोमीटर मार्गाचा समावेश आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 12,998 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। त्यातील 40% वाटा केंद्र आणि राज्य सरकार उचलणार आहे। पण पुढील 5 वर्षात हा प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची अपेक्षा आहे। ही मेट्रो काही ठिकाणी एलिव्हेटेड तर काही ठिकाणी अंडरग्राऊंड असणार आहे। मेट्रोला 4 कोचेस राहणार असून एका वेळी 1250 प्रवासी त्यातून वाहून नेता येणार आहेत। मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीचं काम महामेट्रो कंपनी मार्फत करण्यात येणार आहे। मोठ्या प्रमाणावर मेट्रोचं स्वागत करण्याकरता पुणेकर नागरिक सभेला उपस्थित राहणार आहेत। पुणे मेट्रो हा आजवर बहुचर्चित तसंच वादग्रस्त प्रकल्प ठरलाय। त्याचं राजकारण होणं देखील गैर नाही। फक्त त्यामध्ये प्रकल्पाचं आणि त्यायोगे शहराचं राजकारण होणार नाही याची काळजी आता सत्ताधाऱ्यांनीच घेणं गरजेचं बनलंय। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।